चला तर मग आज आपण बघणार आहोत सारेगम पधनिसा हार्मोनियम कशा. नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण बघणार आहोत हार्मोनियमवर सारेगम पधनिसा कशा प्रकारे वाजवावं. आपण बघू शकतात, सा साठी आपल्या हाताचं पहिलं बोट, रे साठी हाताचं दुसरं बोट, ग साठी अंगठा, म साठी हाताचं पहिलं बोट, प साठी हाताचं दुसरं बोट, ध साठी हाताचं तिसरं बोट, नी साठी परत अंगठा आणि सा साठी हाताचं पहिलं बोट. अशाच पद्धतीने उतरत्या क्रमाने आपण येणार आहोत. आपण बघू शकता. सुरुवातीला ठराविक अंतराने वाजवला असता वाजवण्याची प्रॅक्टिस होईल. जसं एकदा अशा प्रकारे वाजवण्याची सवय झाली की आपल्याला हा अलंकार फास्ट वाजवता येईल. एक लक्षात ठेवा, जेवढं जास्त आपण हळू वाजवू तेवढ्या जास्त अधिक आपण फास्ट वाजवू शकू. शेवटचं